नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 जानेवारी आणि 11 जानेवारी या 2 दिवसाचे करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिडिओजसाठी तुम्ही अद्यापही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल। तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय आहे पाहूया। भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय डी, ओशियन लॉ या कायद्याची निर्मिती। तर थोडे डिटेल्समध्ये आपण याविषयी पाहूया। भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशा दाखवण्याचं कारण आहे समुद्रासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा म्हणजेच ओशियन लॉ या कायद्याची निर्मिती, तसेच जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्रसंघाने केलं आहे। संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारानेच हा कायदा अस्तित्वात आलाय। हा कायदा बनवण्यासाठी सर्वात आधी म्हणजे सन 1956 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर 1958 साली या संमेलनामधील चर्चा आणि मतांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला आणि समुद्रामधील सीमा आणि निर्बंधाबद्दल जगभरातील देशांचं एकमत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता। त्यानंतर 1982 साली 3 वेगवेगळ्या संमेलनांचं आयोजन करून समुद्रातील सीमासंदर्भात कायद्यांना मान्यता देण्यात आली आणि या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं की किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यांपासून त्या देशांची बेसलाईन ही 200 नॉटिकल मैल इतकी असेल। या बेसलाईनच्या आतील भागामध्ये येणारी बेटं आणि भौगोलिक ठिकाण देशाच्या नकाशांमध्ये दाखवणं बंधनकारक करण्यात आलं। अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास एखाद्या देशाला किनारा लाभला असेल तर समुद्रकिनाऱ्यापासून समुद्रामध्ये 200 नॉटिकल मैल अंतरावरील गोष्ट नकाशात दाखवणं या कायद्यानुसार अनिवार्य आहे आणि याच कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो। ओके, भारत आणि श्रीलंकेमधील अंतर हे 200 नॉटिकल मैलहून कमी आहे। भारताच्या समुद्रकिनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैलच्या आतील सर्व भौगोलिक गोष्टी नकाशामध्ये दाखवल्या जातात। मैल म्हणजेच 1.824 किलोमीटर। या हिशोबाने 200 नॉटिकल मैल अंतर हे 370 किलोमीटर इतकं होतं। म्हणजेच भारतीय समुद्र किनाऱ्यापासून 370 किलोमीटर अंतरावरील सर्व गोष्टी भारताच्या नकाशामध्ये दाखवल्या जातात आणि त्यामुळेच श्रीलंका एक स्वतंत्र देश असला तरी तो भारताच्या नकाशामध्ये दाखवला जातो। ओके, तर भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात हे तुम्हाला समजलं असेल तर ओशियन लॉ या कायद्याच्या निर्मितीमुळे। ओशियन लॉ कायदा काय सांगतो तर 200 नॉटिकल मैलच्या आतमधील सर्व भौगोलिक वस्तू हे नकाशामध्ये दाखवणं बंधनकारक आहे आणि म्हणूनच श्रीलंका हा स्वतंत्र देश असला तरी त्याचे स्थान भारताच्या नकाशामध्ये आहे। ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे पाहूया। प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या विषयावर आधारित असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय डी, महाराष्ट्रातील जैवविविधता मानके। तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2022 या दिवशी संचलनात महाराष्ट्रातील
जैवविविधता मानके या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. तिसरा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील चित्ररथावर कोणत्या पठाराची प्रतिकृती दाखवली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, कास पठार. तर या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला आहे. कास पठाराच्या चित्ररथास समावेश झाल्याने साताऱ्यासाठी ही बाब भूषणावह ठरणार आहे. यंदा दिल्ली येथे होणाऱ्या परेडमध्ये राज्याची समृद्ध जैवविविधता दाखवणे या उद्देशाने चित्ररथ तयार करण्यात आला आहे आणि मुख्य मॉडेल कास पठाराचे असेल, जे चित्ररथाच्या अग्रभागी मध्यभागी ठेवले जाईल. कास पठाराला फुलांची व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. कास पठार 10 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. फुलांच्या 850 पेक्षा जास्त प्रजाती या पठारावर आढळून येतात, ज्यात ऑर्किड, झुडूप आणि मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये कोणता नवीन नियम आल्यामुळे गोलंदाजांवर अन्याय होणार असल्याचे म्हटले जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए, निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण केला नाही तर 5 ऐवजी 4 क्षेत्ररक्षक यार्ड बाहेर राहू शकणार आहेत. तर नवीन नियम काय आहे पाहूया. गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल. जर संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला तर उर्वरित षटकांमध्ये त्याचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड बाहेर उभा राहू शकणार नाही, त्याला आत राहावे लागेल. सध्या पॉवर प्लेनंतर 30 मीटर यार्ड वर्तुळाबाहेर 5 क्षेत्ररक्षक असतात, मात्र नवीन नियमानंतर केवळ 4 क्षेत्ररक्षक यार्ड बाहेर राहू शकणार आहेत. ओके, तर हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न आहे, लडाख जवळील कोणत्या लेकवर चीनद्वारे बांधण्यात येणाऱ्या पुलावर भारताने आक्षेप घेतला आहे? आणि या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय सी, पेंगॉंग त्सो लेक. तर चीनकडून भारतीय हद्दीतील दक्षिण लडाख जवळील पेंगॉंग त्सो लेकवर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. यावर भारताने आक्षेप घेतला असून हा पूल अवैध असल्याचा दावा केला आहे. जवळपास 140 किलोमीटर लांबी असलेल्या पेंगॉंग त्सो लेकच्या 2/3 हिस्सा म्हणजेच 100 किलोमीटरवर चीनच्या ताब्यात आहे. याच लेकवर आता चीन एक पूल बांधत असल्याचे एका सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला चीनने अरुणाचल प्रदेशात 15 भागांसाठी चीनी नावांची घोषणा केली होती. तसेच चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश झांगनान किंवा दक्षिण तिबेट म्हणून चिन्हित करण्यात आले आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न आहे, कोणत्या शहरात ऑटर टॅक्सी जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे? तर ही होणार आहे मुंबई शहरात. मुंबई या शहरात जानेवारी 2022 पासून ऑटर टॅक्सी सुरू होणार आहे. मुंबईमध्ये जानेवारी 22 मध्ये ऑटर टॅक्सी सुरू होत आहे आणि ही ऑटर टॅक्सी मुंबई ते नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाची 75% कपात करेल. साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही ऑटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होईल. हा जलमार्ग मार्च 2021 मध्ये सुरू होणार होता, परंतु कोरोना आणि इतर कारणांमुळे त्याला विलंब झाला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदी या ऑटर टॅक्सीचे उद्घाटन करतील.
7वा प्रश्न आहे, ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांनी टिंब-टिंब या नाटकाने संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए, संगीत संशय कल्लोळ. तर पंडित रामदास कामत यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. रंगभूमीच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. विलेपार्ले येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 फेब्रुवारी 1931 रोजी गोव्यातील म्हापसा येथे कामत यांचा जन्म झाला. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित कामत यांनी दी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशय कल्लोळ या नाटकाने संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. तर अजून कोणकोणती त्यांची नाटके आहेत तर शारदा संगीत, संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संगीत मदनाची मंजिरी, संगीत एकच प्याला ही त्यांची इतर नाटके आहेत. तर गाजलेली नाट्यगीते कोणकोणती आहेत ते पाहूया. तर पंडित कामत यांनी गायलेली देवा घरचे ज्ञान कुणाला, गुंतता हृदय हे, नको विसरू संकेत मिलनाचा, तम निराशेचा सरला सारखी अनेक नाट्यपदे गाजली. जनविजन झाले, अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला आहे, श्रीरंगा कमला कांता, पूर्वेच्या देवा तुझे, देवा तुझा मी सोनार अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. मंदारमाला, संगीत होनाजी बाळा अशा जवळपास 18 संगीत नाटकांमधून त्यांनी काम केले. कामत यांना 2015 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 8वा प्रश्न काय आहे, चीनने हेफर्ड प्रांतात न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर तयार केला. या रिॲक्टरमधून चीनी तंत्रज्ञांनी टिंब सेल्सिअस एवढी ऊर्जा निर्माण केली आहे. तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर म्हणजेच नकली सूर्य. तर याच्यामधून किती ऊर्जा निर्माण केली आहे तर याचे योग्य पर्याय जो आहे तो ए आहे. तर 17 मिनिटात 7 कोटी डिग्री सेल्सिअस एवढी ऊर्जा निर्माण केली आहे. चीनने हेफर्ड प्रांतात न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्टर तयार केला आणि या रिॲक्टरमधून चीनी तंत्रज्ञांनी 17 मिनिटात 7 कोटी डिग्री सेल्सिअस एवढी ऊर्जा निर्माण केली आहे. सूर्याच्या प्रकाशा एवढीच ही ऊर्जा आहे आणि याआधी प्रतिसूर्यापासून 1.2 कोटी डिग्री सेल्सिअस ऊर्जा काढण्यात तंत्रज्ञ यशस्वी ठरले होते. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी चीनने हा नवीन विक्रम नोंदवला. चीनने केलेल्या या विक्रमामुळे जगात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओके, त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा प्रश्न आहे, 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीनिमित्त लसीकरण प्रमाणपत्रात कोणते बदल करण्यात येणार आहे. तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय बी, प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचे फोटो हटविण्यात येणार आहे. तर याच्याविषयी काय बदल होणार आहे आणि कोणकोणती ती राज्य आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे या राज्यांमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र राहणार नाही. यासाठी कोविन प्लॅटफॉर्मवर आवश्यक बदल करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर असा हा जो बदल आहे तो यावर्षीच केला गेला नाही आहे, तर गेल्या वर्षीही झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची पावले उचलण्यात आली होती आणि विरोधकांनाही अनेक वेळा लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचे छायाचित्र छापण्यास आक्षेप घेतला होता. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 10वा प्रश्न आहे, AIIBच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? AIIB बँकच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय बी, उर्जित पटेल यांची निवड करण्यात आली आहे आणि याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहूया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांचा कार्यकाल हा 3 वर्षाचा राहणार आहे. ते पुढील महिन्यात पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. आणि या बँकेचे जे मुख्यालय आहे ते चीनची राजधानी बीजिंग येथे आहे आणि भारत या बँकेचा संस्थापक सदस्य असून चीननंतर भारताकडेच बँकेचे मतदानाचे सर्वाधिक अधिकार आहेत. आणि भारत या बँकेकडून 28 प्रकल्पांसाठी $6.7 अब्ज कर्ज घेणार आहे आणि त्यामुळे पटेल यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ओके, भारत या बँकेकडून किती कर्ज घेणार आहे? तर $6.7 अब्ज कर्ज घेणार आहे. किती प्रकल्पांसाठी? 28 प्रकल्पांसाठी. ओके, त्यामुळे उर्जित पटेल यांची जी नियुक्ती आहे ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 11वा प्रश्न आहे, कोणता दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा मोदी यांनी केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय ए, 26 डिसेंबर. तर 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून का साजरा केला जाणार आहे याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया. तर शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या वर्षापासून म्हणजे 2022 पासून 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जाईल आणि ही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गुरु गोविंद सिंह यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. तर गुरु गोविंद सिंग हे कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशी सौहार्दपूर्ण जगाची कल्पना केली होती आणि त्यांची लोकांना माहिती व्हावी आणि ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा.